फ्रेंड्स, मी पूनम मगदूम तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 5.4 बघणार आहोत. त्याच्या आधी आपण हा फोर्थ पॉइंट आहे तो आता मी एक्सप्लेन करते. a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता स्क्वेअर असल्यामुळे दोन्ही ब्रॅकेट काय केलेत, सेपरेट केले. ठीक आहे, इथं काय केले बघा, पहिल्या ब्रॅकेटला सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलेला आहे. ए ला सेकंड ब्रॅकेट मीन्स ए प्लस बी प्लस सी ने मल्टिप्लाय केले प्लस बी इंटू ए प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. ओके, इज इक्वल टू, आता ए नी काय करूया, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया बघा, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस ए सी. ठीक आहे, प्लस आता सेकंड बघा, ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस बी सी. ठीक आहे, प्लस थर्ड बघा, ए सी. ठीक आहे, बी सी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता काय केलं त्यांनी, स्क्वेअर स्क्वेअर एकत्र केलेत, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए बी बघा, इथं ए बी आहे आणि कुठे इथे ए बी आहे, तर 2ab होईल. बरोबर, 1 + 1 2 आणि ए बी एकदा कॉमन घेतलेला आहे त्यांनी. प्लस बी सी बघा, इथं आहे बी सी अँड बी सी मीन्स 1 + 1 2 आणि बी सी कॉमन असल्यामुळे एकदाच घेतलं. ठीक आहे, बी सी प्लस ए सी अँड ए सी 2ac. ठीक आहे, तर आपला फायनल फॉर्म्युला काय आलेला आहे बघा, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. ठीक आहे, तर इथं त्यांनी खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 5.4 कडे जाऊया. तर बघा, एकदा आपण इथं फॉर्म्युला लिहून घेऊया, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आधी सगळ्याचा स्क्वेअर घेऊया, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2, आता यातले 2 2 घ्यायचे. ठीक आहे, 2ab प्लस 2bc प्लस 2ac. ठीक आहे, इझी आहे फॉर्म्युला. तर बघा, प्रॅक्टिस सेट 5.4 मधला पहिला क्वेश्चन घेतो आपण, एक्सपांड. ठीक आहे, त्यातला पहिला नंबर बघा, 2p प्लस क्यू प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. चलो आन्सरमध्ये बघा, आन्सर पुन्हा एकदा लिहून घेऊया, 2p प्लस क्यू प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू, काय करायचं, तर सगळ्याचा एक एकदा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, 2p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस, आता काय करायचं, 2 इंटू 2p इंटू क्यू प्लस 2 इंटू, आता हे 2 घ्यायचे ना, 2 इंटू क्यू इंटू 5 प्लस 2 इंटू 5 इंटू 2p. ठीक आहे, इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4, pचा p स्क्वेअर. ठीक आहे, प्लस क्यू स्क्वेअर आहे असं राहील प्लस 5चा स्क्वेअर 25 प्लस, आता इथं बघा मल्टिप्लिकेशन आहे, 2 इंटू 2 4, 2 2 जा 4pq प्लस 5 2 जा 10q. हा, ठीक आहे, इथं बघा 5 2 जा 10, 10 2 जा 20p. ठीक आहे, तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. ओके, इझी आहे, फॉर्म्युला पण खूप इझी आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे. सेकंड बघा, m प्लस 2n प्लस 3r ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आन्सरमध्ये m प्लस 2n प्लस 3r ब्रॅकेट स्क्वेअर लिहून घेतलेला आहे आपण, इज इक्वल टू, सगळ्याचा स्क्वेअर घेऊया, m स्क्वेअर प्लस 2n स्क्वेअर प्लस 3r स्क्वेअर प्लस, आता 2 2 घ्यायचे आहेत, तर 2 इंटू m इंटू 2n. ठीक आहे, प्लस 2 इंटू, आता हे 2 ना बी सी असणार ना, तर 2n इंटू 3r
प्लस इथं खाली घेते 2 इंटू 3r इंटू m. ओके, सॉल्व करूया. m स्क्वेअर तसंच राहील प्लस 4n स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9r स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4 mn, राईट, mn प्लस 2 इंटू 2 4, 4 3चा 12 nr प्लस 3 2चा 6 rm. ठीक आहे, तर हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा थर्ड, 3x प्लस 4y मायनस 5p ब्रॅकेट स्क्वेअर. आन्सरमध्ये लिहूया 3x प्लस 4y मायनस 5p ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आधी काय करायचे, सगळ्यांचे स्क्वेअर घ्यायचे सेपरेट करून 4y स्क्वेअर. आता बघा ज्यावेळेला इथं मायनस येईल त्यावेळेला मायनस आपण नेहमी ब्रॅकेटमध्ये घेऊनच त्याच्या पुढची जी संख्या असेल ती ब्रॅकेटमध्ये लिहायची. इथं प्लसच घेणार आपण. ठीक आहे, मायनस ब्रॅकेटमध्ये टाकणार मायनस p 5p ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता 2ला मल्टिप्लाय करा 2 इंटू 3x इंटू 4y प्लस 2 इंटू 4y. आता प्लस मी इथं घेतलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये काय केलेलं आहे, मायनस 5p टाकलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्लस 2 इंटू मायनस 5p इंटू 3x. ओके, आता सॉल्व करूया. 3चा स्क्वेअर 9 x स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16 y स्क्वेअर प्लस, आता ज्या वेळेला मायनसचा स्क्वेअर असतो त्यावेळेला मायनस काय होतो, प्लस होतो, माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, तर इथला मायनस कॅन्सल होतो, मायनस मायनस प्लस होतो त्यामुळे. तर 5चा स्क्वेअर 25p स्क्वेअर प्लस, इथे बघा 3 2 6, 6 4 24 xy. ठीक आहे, प्लस आता बघा 2 4 8, 8 5 40, काय आहे 40 yp, पण तो आहे मायनसमध्ये, तर आपण ह्याला ब्रॅकेटमध्ये टाकूया. ठीक आहे, प्लस इथे बघा 5 2 10, 10 3 30, मायनस येईल 30px. ओके, लक्षात आलं, मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे आपण ते. बघा 9x स्क्वेअर प्लस 16y स्क्वेअर प्लस 25p स्क्वेअर प्लस 24xy. आता मायनस ब्रॅकेटमधून बाहेर काढताना काय होईल, मायनस प्लस मायनस होईल 40yp, पुन्हा मायनस प्लस मायनस 30px. तर हे आहे आपलं फायनल आन्सर. आता लाईन इथं मी पटकन आखते, पण तुम्ही जर आखणार असाल तर व्यवस्थित आखून घ्या. बघा फोर्थ एक्झाम्पल, 7m मायनस 3n मायनस 4k ब्रॅकेट स्क्वेअर. आन्सरमध्ये 7m मायनस 3n मायनस 4k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आधी सगळ्यांचे स्क्वेअर करून घेऊया. 7m स्क्वेअर 3n स्क्वेअर मायनस 4, सॉरी, आता जर इथं बघत असाल तर मगाशीच मी सांगितलेलं आहे तुम्हाला की ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे, आपल्याला मायनस असतील ते टाकायचे आहे, बाहेर प्लसच घेणार आपण. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. कळलं, प्लस 2 इंटू 7m, आता ब्रॅकेटमध्ये काय करणार, मायनस 3n टाकणार. ठीक आहे, इंटू मायनस 3n प्लस 2 इंटू मायनस 3n इंटू मायनस 4k प्लस 2 इंटू मायनस 4k इंटू 7m. ठीक आहे, सॉल्व करूया. 7चा स्क्वेअर 49m स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर
9. आता स्क्वेअर जेव्हा होतो त्यावेळेला मायनस काय होतो, जातो. ठीक आहे. 9n स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 16, पण मायनस येणार नाही आता इथं. ओके. 16k स्क्वेअर प्लस इथे बघा पुन्हा आपण ब्रॅकेटमध्ये मायनस टाकणार आहोत कारण एकदाच मायनस आलेला आहे. 7 2 जा 14, 14 3 जा 42 mn. ठीक आहे. प्लस आता इथं काय करणार आहोत, पुन्हा मायनस. हां, इथं बघा मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. राईट. तर इथं काही लिहायची गरज नाही. 2 × 3, 3 2 जा 6, 6 4 जा 24 nk प्लस आता इथे बघा एकदाच मायनस आला आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये आपल्याला मायनस घ्यायला पाहिजे. 4 2 जा 8, 8 7 जा 56 km. ठीक आहे. बघा आता 49m स्क्वेअर प्लस 9n स्क्वेअर प्लस 16k स्क्वेअर. आता मायनस जे असेल ते ब्रॅकेटमधून बाहेर काढायचे. तर मायनस प्लस मायनस 42 mn प्लस आहे त्यामुळे आहे असं लिहिणार 24 nk मायनस प्लस मायनस 56 km. ओके. तर हे काय आहे, आपलं फायनल आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन बघूया, सिम्प्लिफाय. त्याच्यामधला पहिला बघा, x मायनस 2y प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x प्लस 2y मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आन्सर बघा, x मायनस 2y प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर अँड x प्लस 2y मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा एकदा आपण लिहून घेणार आहे आन्सरमध्ये. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल मोठं दिसते म्हणून घाबरायची गरज नाही. आपण आता एक एक ब्रॅकेट सॉल्व्ह केलेले आहेत. बरोबर. फक्त इथं 2 ब्रॅकेट आहेत त्यामुळे एक सॉल्व्ह करा, जे काही साईन असेल ते मध्ये देऊन दुसरं सॉल्व्ह करा. ठीक आहे. फक्त थोडंसं साईनकडे लक्ष द्या. बघा आता इज इक्वल टू काय करायचे, आधी सगळ्यांचे स्क्वेअर घ्यायचे. पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. एक्स स्क्वेअर प्लस आता मगाशी सांगितले प्लस सगळीकडे द्यायचं, जर मायनस आलं असेल तर ब्रॅकेटमध्ये टाकायचं. ठीक आहे. मायनस 2y स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 2 × x इंटू मायनस 2y पुन्हा प्लस 2 × मायनस 2y इंटू 3 प्लस 2 × 3 × x. हा झाला पहिला ब्रॅकेट. साईन कुठला आहे, प्लस, तर इथं प्लस घेतलेला आहे. ठीक आहे. सेकंड ब्रॅकेट बघा, सगळ्याचे स्क्वेअर घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस आता इथं प्लस आहे तर प्लसच राहील 2y स्क्वेअर प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये टाकला मायनस 3 स्क्वेअर प्लस 2 × x इंटू 2y प्लस 2 × 2y इंटू मायनस 3 ब्रॅकेटमध्ये टाकला मी मायनस, लक्षात ठेवा फक्त हे. ठीक आहे. 2 × पुन्हा मायनस 3 × x इज इक्वल टू सॉल्व करूया. पहिला ब्रॅकेट आधी सॉल्व करूया. एक्स स्क्वेअर प्लस इथे बघा मायनसचा जेव्हा स्क्वेअर असतो त्यावेळेला तो काय होतो, प्लस होतो आपल्याला माहिती आहे. तर मायनस 2चा स्क्वेअर काय प्लस 4 होईल. 4y स्क्वेअर प्लस 9 ओके. 3चा स्क्वेअर 9. आता इथे बघा प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस देऊया कारण इथं एकदाच मायनस आहे. ठीक आहे. 2 2 जा 4 xy प्लस इथं बघा इथं पण एकदाच मायनस आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये मायनस येईल. 2 2 जा 4, 4 3 जा 12 y प्लस 3 2 जा 6 x. ठीक आहे. प्लस लिहून घेतला मी. हा झाला पहिला ब्रॅकेट, हा कंप्लीट झाला. आता सेकंड ब्रॅकेट बघा, एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस आता इथं बघा मायनस 3 आहे तर त्याचा स्क्वेअर काय होईल प्लस 9 प्लस इथे बघा सगळीकडे प्लस आहे तर इथं 4xy येईल.
इथे एक मायनस आहे तर प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस टाकूया. 3 2 जा 6, 6 2 जा 12 वाय प्लस इथे पण एकदाच मायनस आहे तर ब्रॅकेटमध्ये मायनस 3 2 जा 6 एक्स. ओके, सॉल्व करूया. एक्स स्क्वेअर आता ब्रॅकेटमधून बाहेर काढायचे आहे त्यामुळे साईनकडे लक्ष द्या. एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 आता मायनस प्लस मायनस 4xy मायनस प्लस मायनस 12y प्लस 6x. इथे प्लस असल्यामुळे दुसऱ्या ब्रॅकेटमधले काही साईन चेंज होणार नाहीत. ठीक आहे, फक्त जे काही आतले ब्रॅकेट आहेत त्यातले साईन चेंज होतील. एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस 4xy. आता इथं बघा प्लस मायनस मायनस होईल 12y पुन्हा प्लस मायनस मायनस 6x. आता काही कॅन्सल होते का बघूया. डायरेक्ट आपण सोडवूया. ठीक आहे, एक्स स्क्वेअर इथं प्लस आहे इथं प्लस आहे तर 2x स्क्वेअर होईल. 4y इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे तर 8y स्क्वेअर होईल. 9 प्लस प्लस आहे तर इथं 18 होईल. आता बघा xy 4xy 4xy प्लस मायनस आहे तर हा कॅन्सल होईल. इथे पण बघा मायनस मायनस आहे. ठीक आहे, तर साईन मायनस राहील पण काय होईल ह्यांची ॲडिशन होईल 24y. ठीक आहे, इथं काय आहे 6x प्लस आहे इथं मायनस आहे तर तो कॅन्सल होईल. तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. सेकंड नंबर बघूया त्यातला. 3k मायनस 4r मायनस 2m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3k प्लस 4r मायनस 2m ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आन्सरमध्ये 3k मायनस 4r मायनस 2m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3k प्लस 4r मायनस 2m ब्रॅकेट स्क्वेअर. पहिला ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. इज इक्वल टू 3r स्क्वेअर प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत 4r स्क्वेअर प्लस पुन्हा मायनस 2m स्क्वेअर प्लस 2 इंटू 3k इंटू मायनस 4r प्लस 2 इंटू मायनस 4r इंटू मायनस 2m प्लस 2 इंटू मायनस 2m इंटू 3k. हा झाला पहिला ब्रॅकेट. आता काय मायनस दुसरा ब्रॅकेट बघूया. ज्यावेळेला तुम्ही ब्रॅकेट सॉल्व करता त्यावेळेला व्यवस्थित असं बोट ठेवून सॉल्व करा जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे, थोडंसं मोठं एक्झाम्पल असल्यामुळं 3k सॉरी इथं k आहे 3k स्क्वेअर प्लस 4r स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस 2m स्क्वेअर प्लस 2 इंटू 3k इंटू 4r प्लस 2 इंटू 4r इंटू मायनस 2m प्लस 2 इंटू मायनस 2m इंटू 3k. सेकंड ब्रॅकेट तर कंप्लीट केलेला आहे. आता सॉल्व करूया. आता बघा 3k स्क्वेअर प्लस स्क्वेअर मायनसचा जर स्क्वेअर होत असेल तर तो नेहमी प्लस असतो. ठीक आहे, 4 4 जा मीन्स 4चा स्क्वेअर 16r प्लस 4m. आता इथं बघा आता आपण काय करूया डायरेक्ट साईन बाहेर घेऊया. एकदाच मायनस असल्यामुळे इथं मायनस येईल. ठीक आहे, 3 2 जा 6 6 4 जा 24kr. आता इथं बघा 2 वेळा काय आहे मायनस मायनस आहे तर मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचा प्लस होतो. ठीक आहे, तर इथं प्लसच राहील. 4 2 जा 8 8 2 जा 16rm. इथं बघा एकदाच मायनस आलेला आहे त्यामुळे इथलं साईन चेंज होईल मायनस होईल. 2 2 जा 4 4 3 जा 12 mk. ओके, आता
हा मायनस, हा एक ब्रॅकेट आपला कंप्लीट झाला, मायनस लिहून घेतला. सेकंड ब्रॅकेट लिहून घेऊया. 3चा स्क्वेअर 9k स्क्वेअर. इथं सुद्धा आपण स्क्वेअर नाही घेतलेला, तर इथं स्क्वेअर करा. 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस, आता मायनस काय होईल, प्लस होईल, 4m स्क्वेअर. इथे बघा मायनस कुठेच नाही आहे, तर प्लस आहे असा येईल. 3 2 जा 6, 6 4 जा 24 kr. इथे बघा एकदा मायनस आहे, त्यामुळे इथं साईन चेंज होईल, मायनस येईल. 4 2 जा 8, 8 2 जा 16 rm. इथे बघा इथे पण एकदा मायनस आहे, त्यामुळे इथलं साईन चेंज होईल, मायनस 2 2 जा 4, 4 3 जा 12 mk. सेकंड ब्रॅकेट कंप्लीट झाला. आता फक्त इथं मायनस असल्यामुळे आतले साईन चेंज होतील, त्यामुळे ते चेंज करून घेऊया. आता ब्रॅकेट सगळे काढायचे. 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर, पहिला ब्रॅकेट आहेच असा राहील, r प्लस 16rm मायनस 12mk. आता इथून चेंज होईल, मायनस 9k स्क्वेअर प्लस आहे तिथं मायनस होईल 16r स्क्वेअर, पुन्हा मायनस 4m स्क्वेअर मायनस 24kr प्लस होईल, मायनस प्लस प्लस 16rm, पुन्हा इथं प्लस होईल 12mk. ठीक आहे. आता बघा सेम काय दिसतंय, काय कॅन्सल होतं. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, तर हे कॅन्सल होईल. ठीक आहे. इथे बघा पुन्हा मायनस प्लस आहे, तर हे सुद्धा कॅन्सल होईल. 4m स्क्वेअर 4m स्क्वेअर प्लस मायनस आहे, कॅन्सल होईल. इथं मात्र मायनस मायनस आहे. ठीक आहे. तर इज इक्वल टू मायनस मायनस ॲडिशन जरी होत असली तरी साईन कुठलं राहील, मायनसच. ठीक आहे. किती होईल, 48kr. इथे बघा सेम आहे, प्लस 16 2 जा 32rm. ठीक आहे. आता इथे नेक्स्ट काय होईल, कॅन्सल होईल, मायनस प्लस असल्यामुळे. तर आपलं फायनल आन्सर हे आलेलं आहे. ओके. ह्याला और आपण कसं लिहू शकतो, 32rm मायनस प्लस असल्यामुळे पुढे घेऊ शकतो आपण 48kr. ठीक आहे. हे सुद्धा आन्सर तुम्ही लिहू शकता. बघा लास्ट एक्झाम्पल, थर्ड. 7a minus 6b plus 5c bracket square plus 7a plus 6b minus 5c bracket square. ठीक आहे. आन्सरमध्ये एकदा लिहून घेऊया आपण. 7a minus 6b plus 5c bracket square plus 7a plus 6b मायनस 5c ब्रॅकेट स्क्वेअर. आधी काय करूया, पहिला ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. इज इक्वल टू 7a स्क्वेअर प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये टाकणार 6b स्क्वेअर प्लस 5c स्क्वेअर प्लस 2 इंटू 7a इंटू मायनस पुन्हा ब्रॅकेटमध्ये 6b प्लस 2 इंटू मायनस 6b इंटू 5c प्लस 2 इंटू 5c इंटू 7a. ठीक आहे. साईन कुठला आहे, प्लस. सेकंड ब्रॅकेट बघूया. 7a स्क्वेअर प्लस 6b स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस 5c स्क्वेअर प्लस 2 इंटू 7a इंटू 6b प्लस 2 इंटू 6b इंटू मायनस 5c प्लस 2 इंटू मायनस 5c इंटू 7a. ठीक आहे. सॉल्व करूया. आता बघा साईन जे आहेत ते डायरेक्ट मी बाहेर घेते. पहिलं एक्झाम्पल जे आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता तेवढं सगळं एक्सप्लेन न करता तुम्हाला ही सवय झाली पाहिजे की डायरेक्ट घ्यायची. 7चा स्क्वेअर 49a स्क्वेअर प्लस इथं मायनसचा स्क्वेअर काय होतो, प्लस होतो, तर
6चा स्क्वेअर 36 बी स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर 25 सी स्क्वेअर. ठीक आहे. बघा इथं मायनस येईल का, तर एकदाच मायनस आहे. ठीक आहे. मायनस 7 2 जा 14, 14 6 जा 84 ए बी. ओके. इथं पण बघा एकदाच मायनस आहे, त्यामुळे प्लस मायनस मायनस होईल. 5 2 जा 10, 10 6 जा 60 बी सी. ठीक आहे. इथे बघा मायनस कुठेच नाही आहे, त्यामुळे हे प्लस आहे असं राहील. 5 2 जा 10, 10 7 जा 70 ए सी. ओके. हे प्लस घेतलेलं आहे आपण. आता ब्रॅकेट सेपरेट करत नाही आहोत, कारण साईन आपण ऑलरेडी काय केलेले आहेत बघून तिथं दिलेले आहे. ठीक आहे. प्लस, आता इथं प्लस असल्यामुळे सेकंड ब्रॅकेटमधलेही साईन चेंज होणार नाहीत. जर मायनस असतं तर मात्र पुन्हा ब्रॅकेट करून मग त्याचे साईन आपल्याला चेंज करावे लागले असते. ठीक आहे. तर बघा 49 ए स्क्वेअर प्लस 36 बी स्क्वेअर मायनसचा पुन्हा प्लस होणार प्लस 25 सी स्क्वेअर. इथे बघा सगळीकडे प्लस आहे, त्यामुळे प्लस 7 2 जा 14, 14 6 जा 84 ए बी. ठीक आहे. इथं मायनस आहे, एकदाच आहे, त्यामुळे मायनस काय येईल 5 2 जा 10, 10 6 जा 60 बी सी. इथे बघूया एकदाच मायनस आहे, त्यामुळे पुन्हा मायनस येईल. 5 2 जा 10, 10 7 जा 70 ए सी. आता बघा साईन डिफरंट असतील तर कॅन्सल होतील, सेम असतील तर ॲडिशन करूया. आता इथं सेम आहे तर ॲडिशन करा. काय येईल 8 9 98 ए स्क्वेअर. ठीक आहे. प्लस 72 बी स्क्वेअर प्लस 25 25 50 सी स्क्वेअर. ओके. आता इथं बघा मायनस अँड प्लस डिफरंट साईन आहे, त्यामुळे कॅन्सल झाली. इथं मायनस मायनस आहे, साईन मायनस येईल, पण यांची काय होईल ॲडिशन होईल 120 बी सी. ठीक आहे. इथे चेंज आहेच साईन. ओके. मायनस प्लस असल्यामुळे कॅन्सल होतील. तर हे काय आहे आपलं फायनल आन्सर आहे. तर आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट 5.4 लक्षात आला असेल, समजला असेल. सो जर ह्यात काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकताय. जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझीमध्ये पोहोचतील. ठीक आहे. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.